ठिकाणी वैभव गाडीबुवा यांनी रूपाचा ध्यानाचा अभंग आपल्या समोर अतिशय चांगल्या पद्धतीने बुवा प्रश्न मी अगोदरच सांगितलंय ना बुवा, आणि त्या सांगण्याचा वाघाचा काळीच लागतं. प्रतिस्पर्धी बुवा असताना मी बुवा तुमचं भजनही ऐकत नव्हते तरी सांगितले, अजित कडकडे बुवांचे शिष्य म्हटल्यानंतर काय बोलूकच नको म्हणून. आणखी काय सांगू तुमच्याबद्दल, आमच्याकडे भजन नाही. मी आता शिकतोय बाबा, हो कधी येत काय ते आलाप बिलाप मारूक येते तेव्हा मग सांगाल तुमका फोन करून की आता मी आलाप मारूक शिकलोय ना, आता शिकतोय खरंच. पण बुवा तिर्लोटकर बुवांचं मी पहिला नोटेशन म्हटलंय. तुम्ही राग एक सांगितलं केदार रागात, पण तर नोटेशन बुवा ताक नोटेशन सुद्धा तुम्ही तोडू शकलाच नाही. सांगण्याची गोष्ट म्हणजे ह्या मी तुमका कमी लेखीत नाही बुवा, पण मी जयराम गाडीबुवांचं शिष्य, त्यामुळे तसं संगीतात सुद्धा ऐकणारा माणूस नाही, नुसतं कॉमेडी करणारो नाही मी. तुम्ही हास्य बघूनच 15 आणि 19 मात्रेचा नोटेशन घेतलंय. म्हटलं आता बघूया ते काय करतील, पण नाही तुम्ही 16 मात्रेतच आटापलास होय ना. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, ह्या संगीत माध्यम ह्याच्यात कधीच कोणी मोठेपणा मी कधीच नाही बुवा, मग काय येतच नाही म्हणून सांगतोय. तर मोठं अथांग महासागर ह्याच्यात कधी मोठेपणा कोणी करून चालणार नाही. तरी पण तुमची जबरदस्त सगळा गाणं तर बुवा जबरदस्त म्हटलास. मर्मबंधातली ठेवही, मर्मबंधातली ठेवही, देवी जपोली सुखाने दुखवी, जीव ठेवी जपोली सुखाने दुखवी, मर्मबंधातली ठेवही, मर्मबंधातली ठेवही, मर्मबंधातली ठेवही. जबरदस्त म्हटलं. जर चांगलं आता चांगलं लिहून घ्यावं, माझा चांगला हो ते लिहूनच घेत सगळा काय शिकत. आता मी काही रिक्षा मिळाली माका याच्यात कोणाची पोरगी बिघडलेली नाही. आणि काय सांगतास बुवा, मी ऐश्वर्या मी पहिल्यांदा इले नाही बुवा. हो हे सगळे लाड बंधू इकडे किती बारी होत हे सगळे ऐकत असतच बुवा. आणि हे माझे सगळे कसं सांगू बुवा, ह्या गेल्या चतुर्थीका तुम्ही येऊन भजन केलं असाल, पण म्हाडीक तुमका माहिती असते तर आता आमच्यात ते बिचारे नाही. त्यांनी एकदा या पुऱ्या लाडवाडीत बुवा कुठचंच घर मी चुकूक नव्हते, सगळ्या घरात त्यांनी बुवा भजन केलं होते. माझंही भजन त्यांना आवडतं, पण आता मी जरा वरच्या लेवलला गेलेले असल्यामुळे त्यांना भेटत नाही मी. ही घाटी कशी चढावतो काय तुमका सांगू, पाऊस पण तेव्हा होतो मी तेव्हा ह्या घर असा नव्हता वाटतं असे बसलेले माका आठवतं बुवा. त्यामुळे असो काय विषय नाही. तुमचं भजन चांगलं तर मी तुमच्या भजनात नाव नाही ठेवणार, फक्त मी नवीन नाही लिहिलं. आता तुमचं कशी रिक्षा लिहिल्यात दिसली, कोणती प्रीती बुद्धी चुट्टी कोण नावा घातलेली खाली लिहिलेला भाड्याने मिळेल ती रिक्षा या पाहुण्याही गावात नाही असं मी म्हटलं. इथं चला विनोद जोक्स म्हटल्यानंतर जोक्स बुवा. आमच्या मुंबईची एक आजी म्हातारी, त्या आजीवरनं आठवलं म्हणून सांगते. मुंबईमध्ये राहायची पण गावातली असल्यामुळे तिला हिंदी बोलता येईना, ती मराठी कॉकटेल करी हिंदी बोलतात. एकदा भैयाच्या दुकानात जाऊन भैया डायरेक्ट विचारलं तिने, ए भैया तेरा कांदा कैसा आहे, तो मेलो कळवळलो. गेली तीच विचारलं तेरा कांदा कैसा आहे, तो विचार करून सांगता 25 रुपये किलो. ती आजी गप नाही गवली, पुढे सांगता 25 रुपये किलो ठीक है, पिछली बार तेरी दुकान पे आई तो तेरा कांदा बड़ा था, अब आवला कैसे रे, आवला कैसे म्हणजे तू घुट मारलो मेलोच जवळ जवळ. ही म्हणता काय आवला कैसा विचारता. शेवटी भैया काय सांगितलं, हो क्या हो गया आजी, 8-10 दिन के लिए मैं गाँव गया था इसलिए मेरा कांदा थोड़ा आवला. विनोद आणि ती विनोदात खरी असते. मागाची तुमच्या विनोदात बसत नाही होती.
तुमच्याकडेच बघून ते असं म्हटलं ह्यो काय विषय आहे. बाकी ठीक आहे. तुझ्याकडे मोबाईल सुपूर्त करू तर आधी सांगायला टाकताय व मी चायनाचं काही तर सांगितलंच ना, कोणतरी विनोद केलास ठीक आहे की कोणी चायनाची बायको केली आणि त्याची गॅरंटी नसतात आणि चायनाची गॅरंटी नसतं बुवा म्हणून तुम्ही सांगितलंच ना. खरोखर या माझ्या लाडवाडीतील मला सगळ्यांचे आशीर्वाद, वहिनीचे तर त्यात खूप आशीर्वाद होता माझ्या. खोटा नाही सांगत कारण मी आता जो होय ना ते आता किती महिनो झालो असत नसत बिचारे आमचे नाना मिराशी त्यांच्यामुळे बुवा मी आता हय तुमका सगळ्या भजन रसिकांका जो बुवा म्हणून दिसते तो बुवा नाना मिराशी त्याचा कारणीभूत. पण पहिली आयुष्यातली पहिली बारी बुवा नाना मिराशींनी माका उंडील गावात दीपक पाळेकर बुवांशी दिला नाही आणि फक्त त्या संधीचा सोना करणं हे आपल्या हातात असतात. आणि मी तो विचार करून बुवा नुकती माझी 12वी झालेली होती आणि थोडं बऱ्यापैकी डोक्या होता आणि असो ना होते पहिल्यांदा टकलो सलमान खान, खोटा नाही सांगू पण त्या सलमान खानने पुढचे केस लाल करून हायड्रोजन पेरॉक्साईड लावला आणि मी म्हटलं आपण पण बघूया लाल होतं काय. आणि हायड्रोजन पेरॉक्साईड या बघा भाजावळ झाली, हळसूंची आग लागली ती हळी जाऊन इजवू लागली लोकांना म्हणून बाजूका झालरनी मध्ये डॉलर शिल्लक राहून. आणि त्या चायनाचं सांगितलं म्हणून बुवा तुम्ही सांगितलंच म्हणून ना व तुमच्या आशीर्वादन या माझ्या सगळ्या पाहुण्यांच्या आशीर्वादन सरांच्या आशीर्वादन मी इथपर्यंत जाऊन पोचले बुवा. या चायना मॉडेल ना एका आयफोन म्हणतात बुवा, आयफोन गेल्याच्या तुलनेत घेतलंय. आणि सांगण्याचं तात्पर्य काही मोठेपणा नाही बुवा, या माझ्या सगळ्या चाहत्यांनी दिव्यातल्या चाहते माझे म्हणजे असं हृदयात गेले बुवा सगळ्यांचं. आणि त्या हृदयात जाऊन शिका, परफॉर्म असा करायचा की जबरदस्त. मी तुमचं वाईट म्हणत नाही, आता तू शूटिंग कर कारण आपली इंडिया जिंकली ना त्याच्यावर मी 2 कडवी म्हणणार आहे आणि उद्या टेटस लावणार, तुम्ही पण येणार त्याच्यात मस्तपैकी. आणि संपूर्ण बुवा ओमान त्याच्यात सुद्धा तुमका बघतील कारण बुवा निवृत्ती वायंगणकर नावाचं पोरगो माझं फॅन हा आणि त्याला पाठवूचा लागतं असा तुम्ही सांगितलेलं बुवा असं का असत तर माका पाठवा. जरा वेळात घेते आधी थांब जा तू बाकी केलंच तरी चालत काय नाही काय करून काय करणार गुळगुळीत घोटो दिसत. पण लाडांच्या मनात दिलं ना तर स्मारक सुद्धा बांधू शकतं का माझं एखादी काहीतरी मळ्या गेल्या खर्च नाही त्यांना माहिती आहे. वाळात तो एक गुळगुळीत धोटो आणून ठेवला नाही तरी लोक समजतील या पुजारी बुवाचं स्मारक तर बांधून नको फक्त दगड गुळगुळीत होऊ खडबडीत असताना ब्रँड आहे संपूर्ण महाराष्ट्रात. गुळगुळीत दिसला की पुजारी बुवा वाळात म्हणजे कोण काय करीत नसतील तू नाही तो वाळात तू काव सांगता नाही तू पुढे तुमचं भरोसा नाही तुम्ही परवाडलंच पण पाहुणे नाही परवाडले बघलंच ना माझी काही इज्जत कुठे गडबडू लागले. 7व्या महिन्यात म्हणतात मी लेजंड माझ्या इतक्या काळजात लागला मी रडवतोय आता खाली खोटं नाही बुवा. मी बघी होते का खडतो दिसता का जीवच देणार होते म्हटलं मरून जाऊया. 7व्या महिन्यात जन्म केल्यापेक्षा मेले ना बरा पण ते खोय ना मला खडतोच मिळेल ना. ते शेवटी आपली दुकानात ते बसले ते बुवा जाणते ते बोलले तिथं मला येणे वणी थांबला माकाने आता येऊन भजनात बसलो तो काय सगळे खड्ड्यात वणी मारून जायचं घालला त्यांनी ते का उभ्या राहून होई नव्हतं पण त्यांनी माका घालला. बाकी बरा काय टेन्शन घेऊ नको बुवा असू दे. कारण या महिला वर्ग मगाशी सांगितलं उठान गेली ती उठान गेली नाही बुवा 50% आरक्षण आहो त्यांना 50% हो सगळं त्यांच्यासाठी. चांगली चांगली जाहिराती सुद्धा त्यांना लक्ष लगावं खूपसुरती पाहावं म्हणजे आमच्या नशिबात सपोर्ट लोशन लगावं कुठली बघा भयानक
50 मंदिरात सुद्धा बुवा महिला वर्ग, पूजा मंदिरात, आरती मंदिरात, आराधना मंदिरात, साधना सुद्धा बुवा मंदिरात. मंदिरात आमका जागा असतं एक घंटा, कुणी पण येऊचा वाजवूची मी जाऊचा. खोटा नाही, खोटा सांगतो. आता बुवा वट सावित्री गेली बरोबर ना, आपल्या गावातली लोक खायच्याही वाडात जाऊन पूजा करू शकते. पण मुंबईची महिला बुवा आता इलेली ही बिचारी खय काय त्या शहरात, मुंबई शहरात वड काय सगळीकडे असतं. मग आदल्या दिवशी सत्यवाना घालून फ्रीज मध्ये ठेवली, फ्रीजर मध्ये खोटा नाही सांगतो. दुसऱ्या दिवशी पूजा काढून बाहेर काढतात तेव्हा सत्यवान काय गोळच झाले. कसं तरी उभं करतात ते, मग सूट घेऊन वडापाव कोणा विचार मम्मी नुसतो वडापाव चटणी ना. भयानक. आता आपण ते साजरे करतो, चॉकलेट साजरे, पिस्कॉन डे आणि प्रेमाचे दिवस कधी तू काही विचारत नाही बाबा, रुपोटा झालीस. प्रेमाचे दिवस त्याचं काय म्हणतात तो लवडे म्हणता. मला माहिती होतं तो काय म्हणत, आणि ते तर चुकीचं नाही. आता बुवा ते कंटाळले काय 42 वर्षाचे, त्यांनी नाव ठेवलेलं आता लवडे. हो, त्यांचा सक्सेसफुल होता तो, त्याच्यासाठी व्हॅलेंटाईन डे, आणि अर्धवट तुटता त्यांच्यासाठी तो लवडेच असतात. त्यामुळे 2 नाव आहेत त्या डेसाठी बरोबर. हे सगळे डे आपण साजरे करतो बुवा, हे जुने जाणते आहेत ना सहबीर, त्यांना विचारून बघा. हे डे बी काय नाही होते त्यांच्या टायमात सडे होता ना. आपण डॉक्टर खेळू, हो इंजेक्शन देऊ, खरेदीचो काटो काढी, आणि चिठ्ठी लिहूचे लागत बुवा. पूर्वीच्या प्राणप्रिये संध्याकाळी काजी खाली येशील ना, चिठ्ठी पोचवतच 8 दिवस लागला. तवसर तू काट झाडून टाकली 8 दिवस. आणि आता पटकन बुवा सगळं मोबाईलवर टाकतात. 2 वाजता सुद्धा पोरगी चॅटिंग चालू असता. होय 2 वाजता काय झोपलं त्या पोरात माणूच्या लगत तर जागे रिप्लाय देता, होय झोपलंय, मम्मीने पप्पाच्या मध्ये. मग तो विचारतो तू येतं इकडे, येत नसलंच तर इकडे येऊ नको, एक मस्त गोळा कर या. त्याच्यानं पाय साधा तोंड मरशील पुढल्या दारांनी. 2 वाजता या बुवा चालू असतो. इतकं मोबाईलचा अतिरेक केला नाही बुवा. मोबाईल वाईट गोष्ट नाही, पण रात्री झोपताना सुद्धा उशात मोबाईल घेऊन झोपतात. ते सकाळी उठले की बाथरूम मध्ये जाताना सुद्धा मोबाईल, आणि बसल्या जागेवर चॅटिंग करून विचारतात आता तुला मी काय पाठवू, अरे तू कसल्या कामा केलं, मी काय विचारतो की आता तुला मी काय पाठवू. म्हणजे इतकं अतिरेक बुवा बरोबर. ओके. हा. श्रीहरी जगत्पिता दूर करी तो व्यथा. तळीयेपर्यंत आवाज गेलो असं मोंडेच्या टकडचे मासे विषय म्हणतो तसली टकडू होई रात्री बोंबाटता. कोटा नाही बुवा, तिकडे आवाज गेलो असं मोंटरी पासून. श्रीहरी जगत्पिता दूर करी तो व्यथा, दूर करी तो व्यथा. ऐक सत्य नारायणाची कथा, मी ऐक सत्य नारायणाची कथा, मी ऐक सत्य नारायणाची कथा.
म्हटलं आता एवढं पोंकच जेवण बरोच वेळ झालेलो होतो ना. पण हा माका वाटतं चवळीची भाजी बिजी अजून शिल्लक हा आता घेऊया. या ठिकाणी खरोखरच भारतीय संघातील सर्व खेळाडूंचे मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानतो. या ठिकाणी खरोखरच जबरदस्त खेळ करून तुम्ही हा वर्ल्ड कप तुम्ही जिंकलेला आहे आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी या दोन्ही मंडळांकडून तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी त्या संघासाठी 2 ओळी अचानक भयानक मी त्यांच्यासाठी म्हणणार आहे. त्याच्यात काय इकडे तिकडे समजा झाला तर बुवा काय तिच्यावर काय जास्त बोला नको, फक्त जमता काय. भारत देशाची शान, भारत देशाची शान, मोठ्याची खाण सुंदर ही नगरी. भारत देशाची शान, मोठ्याची खाण सुंदर ही नगरी. भारतीय क्रिकेट संघ आहे मान जगण्याची मंडळी. भारतीय क्रिकेट संघ आहे मान जगण्याची मंडळी. भारत देशाची शान, मोठ्याची खाण सुंदर ही नगरी. भारत देशाची शान, मोठ्याची खाण सुंदर ही नगरी. भारतीय क्रिकेट संघ आहे मान जगण्याची मंडळी. भारतीय क्रिकेट संघ
लाड पैशासाठी नाही, पण तुमच्यावरनं काहीतरी मी मनात बघते जमतात. मी काय तयार नाही करून हे पण जमल्यात राहतात. व तुम्ही म्हटलंच म्हणून नाही म्हणत, पण मी तेवढ्या याच्यात कमी पडता नाही म्हणून. पाहुणाई देवीचे ते खास नरेश दादाले नावस. पाहुणाई देवीचे ते खास नरेश दादाले नावस. या पाहुणाई गावात एकच बाता आमचा नरेश दादा. एकच बाता नरेश दादा. एकच बाता गणेश दादा. एकच बाता गणेश दादा. पाहुणे देवीचे ते खास नरेश दादाले नावास. पाहुणे देवीचे ते खास नरेश दादाले नावास. एकच वाटा गणेश दादा. एकच वाटा गणेश दादा. एकच वाटा गणेश दादा. एकच वाटा सुरस्वारी नाचायला लागली. तुमच्यासाठी गाणी आणि सर्व वेळ होईल. मग वाईटात ऊर्जेचा सांगितलं आणि लाडा अंक त्याच्यासाठी 2 आणि माझ्यासाठी एक असो काय भेदभाव नाही केलेलो बुवा. आणि खुर्ची आणि टेबल दोघांचा प्रेम होता. तेव्हा टेबल सांगता खुर्ची का की आपण दोघांनी लग्न करू. खुर्ची सांगता टेबला आपण दोघांनी लग्न करू. तेव्हा टेबल सांगता खुर्ची का अगं लग्न करू तर करू, पण सगळेच जर तुझ्यावर येऊन बसले तर मी एकटा काय करू. बरोबर ना बुवा. तेव्हा खुर्ची बिर्ची जो काही विषय ना, माझी उंची साजूसाठी त्यांनी दिला. अगोदर माहिती आहे ना मी माझी मूर्ती काय आहे. या अगोदरच आपले 2 आणून ठेवल्या होते. आणि तुमच्यासाठी ती लाकडाची सुद्धा ते बांधूनच ठेवलेली आहे. खोट्याने सांगितलं हा बनवून ठेवलेली की आमच्या आज काय तुमचा काय सांग मुंबईवरनं एवढे येणार आहे. मी बुवा आता मुंबईत गेलो होते ना, ले कसं तुमचं भारी जाऊ. त्या ट्रेनमध्ये मी आधी मग जायचंच नाही त्या गाडीत, कारण वर चौकात माझा हात पोचत नाही. कोणाच्या तरी कळतरी धरण्यापेक्षा त्या गाडीत नाही गेलेलं बरं हो. आणि या कोणत्या सारख्या फुंकत आपल्या स्टेशन कळव, आपल्या सामानावर लक्ष ठेवा, आपलं सामान चेक करा. असं सांग म्हटलं काय कसं काय विषय आहे तू मग सांगा. तुमचा बरा समाज कसा काय माझ्या लक्षात येत नाही तिकडे गेले. हो एकदा हे संध्याकाळच्या लोकल ट्रेनच्या गर्दीत सापडले बुवा. आणि प्लॅटफॉर्मवरनं डब्यात कधी गेले ते त्यांच्याच काढला ना. आतमध्ये गेल्यानंतर वरच्या 2 हुक्का धरून उभे, पुढे माणसं बाजूक माणसं पाठी माणसं या गाडी घेऊन चपकावून टाकलं. तेव्हा हे 2 जण नाही एकटेच होते, त्यामुळे त्यांना चपकावं लागलं. राज सत्ता पण नाही पूर्व सत्ता पण नाही, त्यामुळे पब्लिकने चेपटावं लागलं. आणि अर्ध्यावर गेलेली घामा त्यांना खात सुटली. आता बोलले खांजूचं कसं या टार्गेट एवढ्या गर्दीत पुरा कसा करू. इतक्यात कसे बसे हात खाली केल्याने हात मारल्याने पाहुणे दिली. मग ताकद दिली आणि यांना ताकद दिल्यापुढे कसे हात खाली केल्याने आपलं काम चालू केलं. आपलं काम चालू केल्यामुळे बाजू तो भैया विचारता क्या करता क्या है. ये मतलब क्या करता है म्हणजे खात चुकी तो खांजवता है. तो भैया मतलब खांजवता है तो तेरा खांजव मेरा क्यों खांजवता है. भयानक नाही बुवा. जाफा जाफी मुंबई आमच्या गाववाले अजून मुंबई म्हणतो. काय काय झालं मुंबई गेलं की जाफा जाफी बसून दे. ती गाणी झाली काय बोला. तिचं लग्न झालं कोण तिचा शॉर्टकट मध्ये चाललो की हा
गेलो घरी नाही मी कट करणार होते फक्त एक दोन गाणी म्हणते बाबा पण आताच माझं लग्नाच्या हॉलवर सुद्धा भजन झालं आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातली महाराष्ट्र यूट्यूबवर सुद्धा येतं काय नशीब माझं कसो 7 महिन्यात जन्म केले होते की लग्नाच्या हॉलवर सुद्धा भजन करून मोकळं झालं वेगळंच वाटतं मोबाईल घेऊन नाव काय तर त्याचं अनिकेत हे बाबा मुलीकडे हळदी असतील ना तुझ्या इकडे बघे तुझ्या बायकोच्या तिकडे हळदी असतील तेव्हा परिस्थिती काय असत उद्या जाईन मी माझ्या गावाला माझ्या अंगाला हळद उद्या जाईन मी माझ्या गावाला माझ्या अंगाला हळद लावा नेसवा माझा वायू निषाद होईल माझं बगिराग वाजत राजत येईल वरात प्रेमानं निरोप द्यावा उद्या जाईन मी माझ्या गावाला हळद लावा उद्या जाईन मी माझ्या गावाला हॅलो केले सर तिकडे वाय मोडले हा या सगळं झाला की मग अनिकेत इकडे लाडवाडीत परिस्थिती काय असत हो निर्मळंगेचा पाणी निर्मळंगेचा पाणी आना गो प्रमाणी आना गो प्रमाणी शॉर्टकट घेऊया की सगळ्या लाडवाडीत समजता अनिकेताचं बहुतेक हा झळदीच वाटता हो तिकडे किती ओढी चालू या सगळा झाला की अनिकेतात सकाळी केबिन मध्ये ट्रकच असतात वाडाडा आणि अनिकेत बसवायच्या आधीपासून बेंजीवाले सकाळीच कच्ची लावतात म्हणजे वाजवूची कच्ची आणि पेटानं सुटणार मग टपावर गुलाबी साडी आणि ह्या गाणं झालं की बेंजीवाले पुन्हा नवीन गाणी असतात ते ठेवीतच नाही बेंजीवाले तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी रीत कान्हा तुझी रे नाही बरी रीत कान्हा तुझी रे नाही बरी माझी पागडी 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 Thank you.
पैसे त्यांचे वसूल करून टाकले बघ. निखिल नरेश लाड यांच्याकडून हे बक्षीस आलेले आणि त्यांना खरोखर माहिती मी बोला पण नाही होते. मी वाढदिवसाचे माका त्यांच्याकडनं शुभेच्छा दिलेल्या खरोखरच मी माझ्या मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानतो. आज म्हटलं खर्चाची बाबा म्हणून बोलले. असू दे, या सगळा झाला की अनेक येतात जाणवशे बसवतं. डायरेक्ट बाबा मंडपात जाऊचं नसतं, नाही तर डायरेक्ट मंडपात जायचं. आणि की मग बडली करायला सांगतात चला अनिकेतला घेऊन या. की उभं केल्याने की अंतरपाठ धरल्याने की मग चालला. स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं वल्लाळ मुरुडं विनायकमहं चिन्तामणि देवरं लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ध्यानेराञ्जन सौसितं गणपति पूज्या सदा मंगलम शुभमंगल शुभमंगल शुभमंगल. शेवटची मंगळाष्टका झाली. चौगुल्यांचा साऊंड असता हॉल वर मंडपात त्यांचा गाणं चालला. मंडळी रंगली